तर आत्ता आपण फॉर इच लूप बघतोय. तर फॉर इच लूप कशासाठी यूज केला जातो, तर फॉर इच लूप यूज टू ट्रॅव्हर्स array or collection in Java. When you want to traverse the array element or a collection element, that time we can use the for each loop. It is easier to use than simple for loop because we don't need to increment value or use the subscript notation. तर याच्यामध्ये कुठलंही व्हॅल्यू इन्क्रिमेंट करायची गरज नाही, किंवा जी काही आपण सबस्क्रिप्ट नोटेशन असते जे आपण स्क्वेअर ब्रॅकेट वापरतो डायमेन्शन, ते इथं यूज करायची गरज नाही आहे. तर इट वर्क्स ऑन दी बेसिस ऑफ इलेमेंट. हा कशावरती वर्किंग होणार आहे, इलेमेंटवरती वर्किंग होणार आहे, की इंडेक्सवरती होणार नाही. ठीक आहे. याचा सिंटॅक्स बघा. सिंटॅक्समध्ये फॉर डेटा टाईप इथं असेल व्हेरिएबल, आणि इथं असेल तर ॲरे नेम असेल, आणि इथं कोड टू बी एक्झिक्युटेड जो असेल तो कोड तुम्ही इथं देऊ शकता. एक्झाम्पलमध्ये बघा, इथे एक ॲरे घेतलं आहे आपण. ॲरेमध्ये काय केलं तर 5 व्हॅल्यू स्टोअर करून घेतली त्या. इथं काय वापरलं आपण